खरं म्हणजे स्वानंदनी एवढं सगळ्या गोष्टी सांगितल्यात. मला वाटलं कार्यक्रम सुरू असेल आणि कार्यक्रम बघायचा आहे, त्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही. सगळे या ठिकाणी मंचकावरती उपस्थित आम्ही सगळेच आणि खाली उपस्थित असल्या आपल्या सर्वांनाच आपल्या सगळ्या मुलांचे परफॉर्मन्स बघायचे. निश्चितपणे कलासिद्धी नृत्यालयाने अनेक विद्यार्थी शास्त्रीय नृत्यकलेमध्ये असेल किंवा संगीतामध्ये असतील त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी मनापासून या ठिकाणी स्वानंद असेल, धनश्रीताई असेल, हर्षदाताई असेल, कल्याणी जगताप असतील किंवा सिद्धी मुगदूम असतील, या सर्वांचंच खूप मनापासून आहे ना कौतुक करेन. या सगळ्याच टीमचं खरं म्हणजे मनापासून कौतुक आहे. आणि विशेष म्हणजे नृत्य अभंगाचं ज्यावेळेस मी पूर्ण त्यांनी मला एक डिजिटल हे पाठवली होती, इन्व्हिटेशन पाठवलं होतं. सगळ्या प्रत्येक आपल्या परिवारातल्या सदस्यांनी जे मुलीने जे परफॉर्म करणारे तिचं सगळ्याचं पोर्टफोलिओ जो तयार केला होता मी तिथेच खरं म्हणजे धनश्रीताईला आणि स्वानंदला म्हटलं की हा पोर्टफोलिओ मी अनेक शास्त्रीय संगीताचे भरतनाट्यमचे कार्यक्रम बघितलेले. ज्यावेळेस तो परफॉर्मन्सच्या एक्स्ट्रीमवरती जातो त्यावेळेस ते पोर्टफोलिओ तयार केला जातो आणि त्यांना ती दीक्षा खरं म्हणजे दिली जाते. दीक्षाच म्हणून आपण त्याला, बरोबर की ना, ती दीक्षा दिली जाते. तर त्या लेवलला आज खरं म्हणजे कलासिद्धी नृत्यालय हा कार्यक्रम घेते. मनापासून कौतुक आहे. आणि न राहू नये ना, मी म्हटलं की निश्चितपणे आपल्या सासवड आपण नेहमीच म्हणतो की पुरंदर नंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठे असेल तर खरोखर सासवडमध्ये आहे. आणि त्याचा पाया जो आहे हा आचार्यात्रे सभागृह नगरपालिकेच्या वतीने कैलासवासी चंद्रकांत जगतापांनी उभारत असताना कलासिद्धीने त्याला सुरुवात केलेली आहे, शुभारंभ केलेला आहे. आज जेजुरीमध्ये पण आपण उभं करतोय असं कलासिद्धी. आणि त्याच्यामुळे अनेक मुलांना आज आपल्या सर्वांना मी जास्त वेळ नाही घेणार, परंतु खरोखर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आज गुणवंत कलाकारांना खूप मोठा त्या ठिकाणी आहे ना आपण खूप उंचीवरती ते पोहोचू शकतात. केवळ डॉक्टर इंजिनियर नव्हे तर शास्त्रीय गायनामध्ये, शास्त्रीय नृत्यामध्ये, अनेक परफॉर्मन्समध्ये खूप उंचीवरती आपल्याला जाता येऊ शकतं. त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा नृत्यकला आविष्कारामध्ये जर काम केलं तर आपला मुलगा, आपली मुलगी खूप उंचीवरती पोहोचू शकते. संदीपराव इनामके आपल्या समोर आहे की आज कला दिग्दर्शन करता करता चित्रपटाचे दिग्दर्शक कधी झाले आणि चित्रपटाचे निर्माते कधी झाले हे तुम्हाला आम्हाला कळालं नाही. आणि खूप चांगले चित्रपट त्यांनी आज मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले. कौतुकास्पद गोष्ट की आपल्या गावचा मुलगा आज निर्मिती क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शनानंतर त्याच्यामध्ये जातो आणि एवढ्या उंचीवरती पोहोचतो. मी निश्चितपणे सर्वच मुलांना आणि मुलींना खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. स्वानंद असेल, धनश्री असेल, खूप मनापासून त्यांचं कौतुक आहे. कारण खरं म्हणजे शून्यातून त्यांनी ह्याची निर्मिती केली आहे. एखादी गोष्ट चालू ठेवलं म्हणजे आदरणीय कैलासवासी काकांच्या नंतर आम्ही काम करायला सुरुवात केली, परंतु तुम्ही दोघांनी ह्याची शून्यातून निर्मिती केली. आता बरोबर ना संजयराव, शून्यातून निर्मिती केली आणि त्याचा खऱ्या अर्थाने आज हा कळस आहे. मी मनापासून सर्व विद्यार्थ्यांनी खूप खूप कौतुक करतो, सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण आणखी उंचीवरती पोहोचावं आम्हाला अभिमान वाटेल. उद्या आम्हाला सांगता येईल की संदीपरावांच्या सारखा ही शास्त्रीय संगीतामध्ये, ही शास्त्रीय नृत्यामध्ये आमच्या भागातली, आमच्या मातीतली मुलगी, आमच्या घरातली मुलगी आहे. एवढंच मी कौतुकाची थाप सर्व मुलींना देतो. खूप खूप शुभेच्छा. तर साहेब, पवार साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एकदा म्हटलं होतं की जसा प्रत्येक गोष्टीचा एक निर्देशांक असतो, आपण फायनान्शियल इंडेक्स म्हणतो, सोशल इंडेक्स म्हणतो, सामाजिक निर्देशांक, तसं पवार साहेबांनी मागे एकदा म्हटलं होतं की एखाद्या गावचा कल्चरल इंडेक्स, सांस्कृतिक निर्देशांक कसा आहे त्याच्यावरून त्या गावची उंची ठरते. आणि मला वाटतं हा निर्देशांक सर्वात वर नेण्यासाठी सुद्धा जसा आपण राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवलाय तसा सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आमदार साहेब नेऊ शकतील. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे आशीर्वाद आहेत. नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही आम्हाला 25 वर्ष सोबत ठेवले रौप्य महोत्सव, याचा आम्हाला आनंद आहे. आमदार साहेब, एक छोटीशी इच्छा आहे. या मुलींची सगळ्यांची इच्छा होती मला स्पष्ट तुमच्या जोडीचा सत्कार करायचा. मगाशी आम्ही नाही आता माऊलींचा केलाय, तर आता परत एकदा जोडीने पुढे या, कलाकारांच्या हस्ते तुम्हाला त्यांना सन्मानित करायचे. आमदार साहेबांना विठ्ठलाची मूर्ती देत आहेत आणि राजवर्धिनी ताईंना रक्मिणीची मूर्ती देत आहेत. बोला रामकृष्ण हरी. पुंडलिका वंदेह श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. थँक्यू सर. मी आमदार साहेबांना आणि सर्वच मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी समोरून कार्यक्रम स्थानापन्न